नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर बाबासाहेब रेणुसे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजचा विषय आहे असा करा व्यक्तिमत्व विकास. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल थोड्या सूचना द्या, मार्गदर्शन करा. तर व्यक्तिमत्व विकास कसा करावा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करावी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर आता प्रश्न आहे की व्यक्तिमत्व कसे विकसित करावे, व्यक्तिमत्व विकासात काय मदत करते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व विकास हा एक विशिष्ट उपक्रम आणि स्वतःमधील गुण सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत जे आपल्या एकूण व्यक्तिमत्वात योगदान देतात. आपले वय कितीही असले तरी नेहमी सुधारण्याची जागा असतेच. आपले व्यक्तिमत्व असणे आपल्या चांगल्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात मदत करू शकते. चला तर काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्व विकास गोष्टींविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे आपल्याला चांगले व्यक्तिमत्व कसे करावे हे समजण्यास मदत होईल. व्यक्तिमत्व याचा अर्थ असा नाही की आपण सुंदर दिसावे. तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्ही कसे आहेत याचा आरसाच आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचं आहे. एखाद्याचे व्यक्तित्व त्याचे स्वरूप, वागणूक, दृष्टिकोन, शिक्षण, मूल्ये आणि काही भिन्न वैशिष्ट्यांद्वारे निर्धारित केले जाते. तुमचे व्यक्तिमत्व ठरवते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही विविध परिस्थितीला कसा प्रतिसाद द्याल. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी ही तुम्ही तुमच्या व्यक्तित्वावर लक्ष केंद्रित करावे हीच आहे. चांगला पोशाख वापरणे. आपण ऑफिस, पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावेत यावर लक्ष केंद्रित करा. प्रसंगानुसार कपडे परिधान करा. यात काही शंका नाही की चांगले दिसण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे तर आपल्या व्यक्तिमत्वात भर पडतो. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे कपडे घालता जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व अधिक उठून दिसतं. व्यक्तिमत्व विकासात चांगले कपडे ही देखील एक प्रमुख भूमिका बजावतात. पुढचा मुद्दा आहे प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे आणि तिच्यातील वैशिष्ट्य आणि गुणधर्म आहेत. इतरांसह स्वतःची तुलना करणे केवळ त्रास वाढवते. खास करून जेव्हा आपण इतरांच्या तुलनेत कमी पडत आहात यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ करता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात विकासात अडचण येऊ लागतात. म्हणून कोणाचीही नक्कल करू नका. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडचणी वाढवू शकतो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक कौशल्य शिका. आपल्या आयुष्यात पुढे नेण्यासाठी किंवा लोकांशी आलेल्या आपल्या नातेसंबंधात आपल्याला मदत करण्यासाठी केवळ चांगले दिसणे पुरेसे नाही. त्याऐवजी आपली सामाजिक कौशल्य वाढवा. आयुष्याच्या सामाजिक क्षेत्रात जितके यश मिळते तितकेच आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते. इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषा देखील, देहबोली देखील पहा. पुढचा मुद्दा आहे सामाजिक संवाद टाळू नका. केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका. संधी शोधा. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा. आपण जितके सामाजिक संवादाची भीती बाळगाल आपल्याबद्दल आपल्यास वाईट वाटत राहील. मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही कधी परिपूर्ण होण्याच्या मागे लागूच नका. हा देखील एक आश्वासक व्यक्तिमत्व विकासाचा सल्ला आहे. पुढचा मुद्दा आहे आपल्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या. जर प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतील तर सकारात्मक गोष्टींनाही काही नक्कीच मर्यादा असतात. या सकारात्मक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपली शक्ती जाणून घ्या, त्या मान्य करा आणि त्यांच्याबरोबर कार्य करा. हे आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्यास आणि दीर्घकाळ सकारात्मक राहण्यास निश्चितच मदत करेल. पुढचा आहे मुद्दा आपल्या आरामदायी जीवनशैलीतून म्हणजेच कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्यास तयार राहा. नवनवीन संधीच्या शोधात राहा. त्या संधी उपयोगात आणा आणि त्यासाठी आपल्याकडे खूप सकारात्मक आणि मुक्त विचारसरणीची वृत्ती असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्वतःला बदलणे देखील आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे अपयशाची भीती बाळगू नका. चुका केल्याबद्दल काळजी करू नका. आपण आपल्या प्रवासामध्ये खूप चुका कराल आणि त्यापैकी अनेक चुका तुम्हाला अडथळा निर्माण करू शकतात. परंतु त्या सुधारून स्वतःमध्ये बदल घडवत चला आणि प्रगतीपथावर आगेकूच करा. ज्ञानार्जन करून स्वतःला ज्ञात करा. नेहमी काहीतरी शिकण्याचा आपला प्रयत्न आपलं ज्ञान वाढवण्यास मदत करेल. ह्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी केलात तर तुम्ही समाजात, मित्रपरिवारात वा इतर लोकांमध्ये ओळखले जाऊ लागता, ज्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे वागा. आपण जे काही शिकलात आणि आपल्याला जे काही माहीत आहे त्याचा उत्तम प्रकारे वापर करा. आपण ज्या विषयाला सामोरे जाल
त्याचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या आणि त्यात निपुण झाल्यावर ते इतरांपर्यंत पोहोचवा. जर आपण आपलं ज्ञान योग्य रीतीने इतरांना सांगितलं तर आपण इतरांना आकर्षित कराल. स्वतःला अभिव्यक्त करण्याची सवय लावा. जे ठरवलं आहे ते तडीस नेण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न आणि सुसंगतता या 2 गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगती या गोष्टींचा अवलंब करावा. हार मानू नका. हार मानणे हे अतिशय कठीण काम आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे केवळ काही आठवडे किंवा महिन्यांच्या प्रयत्नातून हे घडवून आणू शकतात. हार न मानण्याची वृत्ती म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखंच आहे. मजेशीर राहा आणि नेहमीच गंभीर होऊ नका. कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येकजण अशा व्यक्तींची संगती घेतो जो आपल्याला हसवतो किंवा प्रसन्न ठेवतो. इतरांना हसवण्यासाठी फक्त बाष्कळ विनोद मारू नका. संभाषण करीत असताना मजा करण्याचा प्रयत्न करा. इतर लोक नैसर्गिकरित्या आपल्याकडे आकर्षित होतील. तसेच काही मुद्दे आहेत जे आपल्या व्यक्तिमत्व विकासात मदत करतील. म्हणजे चालाक राहा, मात्र थंड राहा. कोणाची नक्कल करू नका. आपली स्वतःची वैयक्तिक शैली तयार करा. स्वतःवर संशय घेऊ नका. सक्रिय श्रोता व्हा. संयम ठेवण्यास आणि आपल्या संभाषण कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्यास शिका. आपल्या शब्दांनी नम्र आणि सभ्य व्हा. ओरडू नका किंवा आक्रमक होऊ नका. आपल्या कार्याबद्दल अधिक उत्साही व्हा आणि आशादायी व्हा. आपली कमकुवत बाजू ओळखा आणि स्वीकारा. इतरांचं कौतुक करायला शिका. हे आपल्यातही तेच गुण वाढवण्यास मदत करते. धन्यवाद.